दारात ही संपूर्ण दृश्य तुम्हाला बघायला मिळत आहेत। संसदेच्या दारापर्यंत सीजेपीचा मोर्चा पोहोचलेला आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवल्या पद्धतीने तयारी प्रशासनाकडून आधीच करण्यात आली होती। अश्रुधुराच्या नळकांड्या इथं फोडण्यात आलेला आहे। या सर्व आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी इथं अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे। हा गर्दीचा दृश्य तुम्ही पाहता, ही मोठी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आणि याचवर मग किती मोठा असंतोष आहे सरकार विरोधात हे आपल्याला बघायला मिळतंय। त्यानंतर सरकारकडनं मात्र चर्चा न करता या सर्व आंदोलकांना पांगवलं जात आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून, वॉटर कॅनल आणून, बंदूकधारी तिकडे आपले कमांडोज उभा करून चर्चेचा विषय टाळून या सर्व आंदोलनकर्त्यांना पांगवण्याचं काम इथं केलं जातंय। किती मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते संसदेच्या परिसरात पोहोचलेले तुम्हाला या दृश्याच्या माध्यमातून दिसतंय आणि त्यानंतर आपण पाहतोय अश्रुधुराच्या नळकांड्या प्रशासनाकडनं, सरकारकडनं इकडे फोडण्यात येत आहेत या सर्व आंदोलकांना पांगवण्यासाठी। अगदी तेजल, आणि आपण बघतोय सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते, आंदोलक जमले होते, विद्यार्थी जमले होते आणि आता मात्र त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या इथं फोडण्यात आलेल्या आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही यावेळेस साम टीव्हीवर पाहताय। संसदेच्या दारामध्ये खऱ्या अर्थानं सीजेपीचा हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि एकीकडे शिष्टमंडळ चर्चा करतायत, दुसरीकडे आपण बघतोय हे सगळे आंदोलक विद्यार्थी जे आहेत ते आता संसदेच्या दारात आहेत आणि या क्षणाला या ठिकाणी आपण बघतोय थेट अश्रुधुराच्या नळकांड्या इथं फोडण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे आता या टिअर गॅसमुळे इथली गर्दी पांगवण्याचा प्रयत्न हा प्रशासनामार्फत पोलिसांच्याकडून होऊ लागलेला आहे। एक अत्यंत महत्त्वाची ही दृश्य जे दिल्लीत घडतंय ते तुम्ही सध्या साम टीव्हीवर पाहताय। संसदेच्या दारापर्यंत आता कॉकरोच जनता पार्टीचा हा मोर्चा पोहोचलेला आहे, आंदोलक पोहोचलेले आहेत। हे विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्यावर अश्रुधुरांचा वापर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आधी आपल्याला माहिती की काही तासांपूर्वी लाठीचार्ज करण्यात आला होता, त्यानंतर देखील ही गर्दी काही थांबायचं नाव घेत नव्हती। जथ्थेच्या जथ्थे या ठिकाणी आंदोलकांचे जे ते संसदेच्या दिशेने निघाले होते आणि आता मात्र ही गर्दी हाताबाहेर जात असताना, नियंत्रणाच्या बाहेर जात असताना मग मात्र पोलिसांना इथं लाठ्याकाठ्यांचा वापर करूनही लोक ऐकत नसताना अश्रुधुराचा वापर करावा लागलेला आहे। या क्षणाची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दिल्लीतली सगळ्यात महत्त्वाची अपडेट या क्षणाला सीजेपीच्या मोर्चावर अश्रुधुराचा वापर करण्यात आलेला आहे। जे तिथं घडतंय ते तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहताय। कशा पद्धतीनं या आंदोलक विद्यार्थ्यांना लाठीचार्ज त्यांच्यावर करण्यात आला होता, बळाचा वापर करण्यात आला होता, तरी देखील इथून इंचभर देखील विद्यार्थी काही मागे हटत नव्हते। जोरदार घोषणा प्रशासनाच्या विरोधात होत होत्या। एकच आवाज आहे, एकच घोषणा आहे, धर्मेंद्र प्रधान यांना घरी पाठवा। आणि आता कॉकरोच जनता पार्टीचे हे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय अश्रुधुराचा वापर करून देखील इंचभरही मागे हटताना काही दिसत नाहीये। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य या ठिकाणी तेजल आपण प्रेक्षकांना दाखवतोय। कशा पद्धतीनं दिल्लीमध्ये सगळे आंदोलक विद्यार्थी जे आहेत ते संसदेच्या दिशेने निघालेले असताना थेट पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागलाय। नक्कीच आपण पाहिलेलं आज सकाळपासून प्रत्येक घडामोड जी जंतर मंतरवर घडते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। आज सकाळपासूनच हे सर्व आंदोलनकर्ते आक्रमक झालेले होते, त्यांना थांबवण्यासाठी आधी लाठीचार्ज करण्यात आला, मात्र त्यालाही न जुमानता हे सर्व आंदोलनकर्ते संसदेच्या दारापर्यंत जाऊन ठेपलेले आहेत। संसदेच्या दारावर त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। खरं तर आपण बघितलं तर 2 महिन्यांपूर्वी नीटचा पेपर फुटलेला आहे, तेव्हापासून या सगळ्या गोष्टींची अकाउंटेबिलिटी घेत, उत्तरदायित्व घेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही एकमेव मागणी देशभरात होत असताना सरकारने या गोष्टीला कुठेतरी उशीर केलेला आहे असा आरोप या आंदोलनकर्त्यांकडून केला जातोय। 21 दिवस आपण पाहिलेले 21 दिवस एकाच ठिकाणी उपोषण सोनम वांगचुक यांनी केलेले, मात्र त्यांच्या बरोबर चर्चेसाठी कुणाला पाठवण्यात आलं नव्हतं। त्यांनाच थेट तिकडनं उचलून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना जबरदस्ती तिकडे कोंडण्यात आलं असा आरोप करण्यात आला।